नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, एक महत्वाची अपडेट, महत्वाचा जी.आर. आलेला आहे. या अगोदर सुद्धा यावरती भरपूर बोललं गेलं की प्राधान्यक्रम वाढवण्यात यावे. यापूर्वी जो जी.आर. जानेवारी 2026 मध्ये आला होता, त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की तुम्हाला फक्त 50 प्राधान्यक्रम असतील. मात्र हा नवीन जी.आर. 2 एप्रिल 2026 ला आलेला आहे आणि ह्या जी.आर. मध्ये बदल करण्यात आला आहे. नेमका बदल काय? मग प्राधान्यक्रम निवडीबाबत 50 असणार, 100 असणार की जास्त असणार आहे? हा बदल होणार का? याबद्दल थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला मी जी.आर. ची कॉपी पण दाखवतो. तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीची टीईटी 2026 ची बॅच चालू आहे. तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. 1 एप्रिल पासून बॅच चालू आहे. ह्या बॅच मध्ये तुम्हाला विथ बुक किट घरपोच फ्री मध्ये मिळणार आहे. तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आवडला व्हिडिओ तर तुम्ही सुद्धा लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला लगेच सबस्क्राईब करा. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. हा एक जी.आर. आला बघा. 2 एप्रिल 2026 चा जी.आर. आहे. जी.आर. आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा जी.आर. आहे. त्याचं टायटल आहे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत. आता ही सुधारणा जर बघितली तर खरंच मोठी सुधारणा आहे का? चेक करूया आपण काय नेमकी सुधारणा आहे. तुम्हाला मी जी.आर. कडे घेऊन जातो. बघा हा जी.आर. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा जी.आर. आहे. पवित्र पोर्टल मार्फत सुधारणा करण्याबाबतला हा जी.आर. आलेला आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक जी.आर. जो आला होता बघा 20 जानेवारी 2026 चा जी.आर. आहे. ज्या जी.आर. मध्ये प्राधान्यक्रमाबद्दल बोलण्यात आलं होतं, त्या जी.आर. मध्ये प्राधान्यक्रम जो असणार आहे तुम्हाला देण्यासाठी किती प्राधान्यक्रम तुम्ही देऊ शकता, तर 50 असा जी.आर. मध्ये उल्लेख केलाय. त्या जी.आर. मध्ये नेमकं काय म्हटलं ते पण त्यांनी सांगितलं. आता हा जो याला आपण जी.आर. म्हणतो, हा जी.आरच आहे, पण याला आपण दुसऱ्या भाषेत असे म्हणतो की हा शासन शुद्धीपत्रक आहे. म्हणजे जुन्या झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी जे काढलं जातं त्याला म्हणतो आपण शुद्धीपत्रक. म्हणजे शुद्धीपत्रक म्हणजे काय? 50 प्राधान्यक्रमामध्ये बदल करण्यात आलेला आहे. नेमका काय बदल आहे समजून घ्या. मग जुनं जे होतं त्यामध्ये काय म्हटलं बघा. संदर्भ 1 म्हणजे 26 जानेवारीचा जो जी.आर. 20 जानेवारीचा जी.आर. आहे त्यामध्ये खालील प्रमाणे तरतूद करण्यात आली आहे. लागू करावयाची तरतूद बघा खालील प्रमाणे होती. काय होती बघा. उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार, हे काय ओल्ड आहे, काय ओल्ड आहे, त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह बरोबर 1 आणि 2 या निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. बघा उपलब्ध होताना तुम्ही तुमच्या पात्रनुसार तुम्हाला सपोज प्राधान्यक्रम किती 500 स्कूलचे आलेले आहे. ओके हा. तथापि उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी आवश्यक असेल. निवडीचा पहिला प्रकार आहे, निवडीचा दुसरा प्रकार आहे. याला 500 पैकी इथे 50 देऊ शकता तुम्ही आणि याला 50 देऊ शकता तुम्ही. असे सेपरेट सेपरेट तुम्ही देऊ शकत होते प्राधान्यक्रम. म्हणजे मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह. मुलाखतीशिवाय मध्ये कोण येतं? झेडपीचे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. आणि मुलाखतीमध्ये कोण येतं? संस्था, ज्या खाजगी संस्था आहेत त्या येतात. इथे 50 इथे 50 असे तुम्ही एकूण एकूण 100 प्राधान्यक्रम देऊ शकत होते. 100 मधून कुठेतरी नंबर लावू शकतो तुमचा, असं होतं. पण यात बदल करण्यात आलेला आहे. आता बदल काय बघा, हा बदल आहे खालचा. इथे काय म्हटलंय मग दुसरं नंबरचं, हे इम्पॉर्टंट आहे आणि हे नवीन आहे. हा नवीन बदल. आता काय म्हटलंय? उपरोक्त तरतुदीऐवजी खालील प्रमाणे सुधारित तरतुदी वाचण्यात यावी. काय? उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. तथापि मुलाखतीशिवाय या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 100 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. म्हणजे आता पहिला जो मुलाखतीशिवाय जो आहे, यामध्ये पूर्वी काय होतं, तर यामध्ये तुम्ही 50च निवडू शकत होते. पण आता बदल करण्यात आला. यामध्ये नवीन जो बदल झालाय, यामध्ये तुम्हाला जेवढे प्राधान्यक्रम येतील मुलाखतीशिवाय त्यामधून तुम्ही किती निवडू शकता? त्यामधून तुम्ही 100 निवडू शकता. बघा किती? 100. पहिले 50 होते, 100 कुणासाठी? मुलाखतीशिवाय. स्थानिक स्वराज्य संस्था झेडपी वगैरे तुम्हाला ना, झेडपी म्हणजे सरकारच्या ज्या संस्था आहेत, सरकारी अनुदानित ज्या आहेत त्यांच्यासाठी. खाजगीच म्हणूया, सरकारीच म्हणूया आपण त्याला. तर तुम्ही 50 पहिले 50 देऊ शकत होते, आता किती देऊ शकतात? 100 देऊ शकतात. पुढचं वाक्य काय? मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. यामध्ये मात्र काही बदल झालेला नाहीये. यात पूर्वी पण 50 होता आणि आता सुद्धा 50च करण्यात आलेला आहे. हा बदल झालेला आहे. हा जी.आर. किंवा शुद्धीपत्रक या नावाने आलेला आहे. आता यामध्ये थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर काय होणार आहे? प्राधान्यक्रम निवडीबाबत अपडेट असे आलेले आहे विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू.
बरोबर आहे, विदाऊट इंटरव्ह्यू. आता विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये जनरली कोण येतं? स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था ह्या येतात. आणि यामध्ये विथ इंटरव्ह्यू साठी कोण येतं? साधारणतः खाजगी संस्था येतात. खाजगी संस्था येणार याच्यामध्ये. ओके, मग इथे जुनं ओल्ड जर आपण बघितलं ओल्ड, तर इथे तुम्हाला प्राधान्यक्रम 50च होते. 50 प्राधान्यक्रम तुम्हाला देता येत होते प्राधान्यक्रम. आणि इथे सुद्धा तुम्ही विचार केला विथ इंटरव्ह्यू साठी ओल्ड नुसार 50 प्राधान्यक्रम तुम्ही देऊ शकत होते. आता जो नवीन बदल झालेला आहे तो नवीन बदल मी तुम्हाला इथे देतोय वेगळ्या पेननी. नवीन बदल जर बघितला न्यू जर बदल बघितला तर न्यू बदलानुसार इथे तुम्हाला आता 100 प्राधान्यक्रम देण्यात आलेले आहे. आणि इथे मात्र न्यू बदल जर चेक केला तर तो ऍज इट इज आहे, 50च प्राधान्यक्रम तुम्हाला देण्यात येणार आहे. यावरती बरेचसे आंदोलन झाली, बऱ्याचशा संघटनांनी निवेदनं पण दिली होती की प्राधान्यक्रम वाढून द्यावा किंवा जेवढे येतील तेवढ्यांना प्राधान्यक्रम देऊ द्या. पण यामध्ये मात्र सरकारने किंवा शिक्षण विभागाने काही बदल केलेला नाहीये. यामध्ये त्यांनी फक्त एवढाच बदल केलेला आहे की तुम्हाला ज्या विदाऊट इंटरव्ह्यू जायचं असेल, विदाऊट मुलाखतीशिवाय, तिथे फक्त 50 प्राधान्यक्रम वाढून 100 प्राधान्यक्रम केलेला आहे. बाकी काही बदल केलेला नाहीये. 50 की 100, तर 50 असणार आहे तुम्हाला विथ इंटरव्ह्यू साठी आणि 100 असणार तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यू साठी. जास्त मात्र केलेले नाहीये. हाच बदल, याच्यापेक्षा आता मोठा बदल यामध्ये होणार नाही आणि केलेला पण नाही असंच दिसतंय. सो हे काढण्याचा GR उद्देश हा आहे की येणाऱ्या काही कालावधीमध्ये आता पवित्र पोर्टलवरती हे जाहिराती येणार आहे. त्याच्यामुळे मुलांना माहिती असावा, उमेदवारांना माहिती असावं म्हणून हा GR काढलाय. पण यामध्ये मी शेवटी एक सांगतो की हा GR काढून मुलांसाठीच काही असं व्यवस्थित त्यांनी केलेलं नाहीये. प्राधान्यक्रम तर मी याच्यावर व्हिडिओ पण घेतले होते, निवेदन पण आपण दिली होती की प्राधान्यक्रम जेवढे तेवढे देऊ देत ना त्यांना, काय प्रॉब्लेम आहे? त्यांचं फ्रीडम आहे, त्यांना स्वातंत्र्य आहे, त्यांना निवडीचे चान्स द्यायला पाहिजे. तुम्ही लिमिटेशन का देतात तुम्ही? सो नंबर ऑफ प्राधान्यक्रम त्यांना जर मिळत असेल पात्रतेनुसार तर तो त्यांचा हक्कच आहे, तो तुम्ही नाही करायला पाहिजे, असा अडवणूक नाही करायला पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याच्यापूर्वी पण मी बोललोय, पण तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त कळवा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला तर शिक्षण विभागाला सुद्धा याच्यावरती विचार करावा लागेल. सो कमेंट पण टाका, लाईक पण करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. यांनी काय होणार आहे, याची अवेअरनेस जास्तीत जास्त वाढेल, सगळ्या मुलांपर्यंत माहिती पोहोचेल. इव्हन दो जे DED आता करत आहे त्यांना पण कळू देत की भविष्यात आपल्याला असं असं पण सामोरं जावं लागणार आहे. सो त्यांनी सुद्धा यावरती आवाज उठवायला पाहिजे. मला कमेंटमध्ये नक्की तुमच्या कमेंट वाचायला आवडेल. पण जाताना परत एकदा सांगतो, TETच्या बॅचेस संदर्भात तुम्ही तुमच्या मित्रांना नक्की इग्नाइट अकॅडमी सजेस्ट करा. काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकता, अदरवाईज ऍप डाउनलोड करून हव्या त्या बॅचेस पण जॉईन करू शकतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलमध्ये अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.